हॅलो नमस्कार, मी अनिता स्वागत करते तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये। आज आहे मंगळवार। तुम्हा सर्वांना शुभ सकाळ। सर्वांना हा दिवस खूप छान आणि आनंदाचा जावो हीच ईश्वराचरणी प्रार्थना आहे। आणि काल माझा जो पहिल्या ऑर्डरचा व्हिडिओ गेलेला होता सोमवारचा, त्याला मला खूप छान रिस्पॉन्स मिळालेला आहे आणि व्ह्यूज पण छान आलेले आहेत आणि नवीन माझे सबस्क्रायबर पण मला भेटलेले आहेत। त्याच्यासाठी जे कोणी मला सबस्क्राईब केले त्यांचे खूप धन्यवाद। असेच माझे व्हिडिओ बघत राहा आणि आवडल्यास लाईक ज़रूर करा आणि सबस्क्राईब पण करा। तर आता एक माझ्या चॅनलवर कमेंट्स पण येत आहेत आणि कमेंट वाचून मला असं वाटतं की चला बाबा, आपले व्हिडिओ कोणीतरी बघतंय आणि आपल्या व्हिडिओला कमेंट आल्यानंतर आपल्याला खूप आनंद होतो। मग असंच माझं काम चाललेलं आहे आणि आता काल जो कमळाचा ऑर्डर होता तो गेल्यानंतर आता मी घेतलेला आहे। माझं शिवणकाम पण आहे, माहीतच आहे तुम्हाला। तर तो खूप अर्जंटमध्ये आहे, कारण आता 2 दिवसावर आलेला आहे रक्षाबंधन आणि त्याच्या अगोदर आलेला आहे शुक्रवार, जो वरलक्ष्मी व्रताचा श्रावणातला शुक्रवार असतो। तो इथे हैदराबादमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये केला जातो आणि खूप मोठा हा सण असतो। त्याच्यामुळे रक्षाबंधनपेक्षाही मला वरलक्ष्मी व्रताची ऑर्डर्स आहेत। ते होते माझ्याकडे अगोदरच ऑर्डर सर्व, पण झालं असं की मी तो नवीन कमळाचा पण मी म्हटलं करून बघूया आपल्याला जमते का, आणि नवीन काहीतरी व्यवसाय होईल म्हणून सुरू केला। आणि 2-3 दिवस माझ्याकडे टाईम होता म्हणून मी ते काम करायला घेतलं होतं। मग ते ऑर्डर पूर्ण झाली आणि म्हटलं आता हे शिवूया निवांत। 5-6 ब्लाऊज आणि 2 ड्रेस होते माझे आता द्यायचे। मग नंतर झालं असं की जसा माझा कमळाची रील माझी इंस्टाग्रामवर पोस्ट झाली आणि इंस्टाग्रामची रील बघून वरलक्ष्मी व्रताचे जो मी ड्रेस शिवला होता कलशासाठी तो बघून माझ्याकडे नवीन कस्टमर आले आणि ते पहिल्यांदाच माझं इंस्टाग्रामवर व्हिडिओ बघून आले। आणि मग मी त्यांना नाही म्हणू शकले नाही, कारण आपल्याकडे कोणतरी नवीन गिऱ्हाईक येतं आहे आणि पहिल्यांदा येते तर आपण त्यांना होणार नाही म्हणून असं कसं म्हणू शकतो। म्हणून मी परत त्यांची ऑर्डर घेतली आणि मग आता झालं आहे की असं मला 2 दिवसात कामाचा ओव्हरलोड झालेला आहे। आता मला सुचत नाही की मी कसं करायचं आणि काय, म्हणून मी रात्री खूप वेळापर्यंत सर्व कटिंग वगैरे करत आहे। आणि काल होता सोमवारचा उपवास, त्याच्यामुळे मला ना खूप दिवसभर उपवास होता। रात्री 10 वाजता उपवास सोडला आणि त्याच्यामुळे काय माहिती अशक्तपणा थोडा आल्यासारखा आणि पाय खूप दुखत होते। मग सकाळीच लवकर सर्व कामं वगैरे करून घेतली आणि त्याच्यानंतर आता काम करेन म्हटलं तर पाय खूप दुखायला लागले। मग एक टॅबलेट घेतली आणि त्याच्यानंतर मी माझ्या कामाला सुरुवात केली। आणि होता मार्केट, आज आमच्याकडे आठवड्याचा मार्केट असतो, तिथून जाऊन मी भाजी घेऊन आली। जायचं होत नव्हतं, परंतु आता सगळेजण ऑफिसला वगैरे जातात, मग आपल्याला घरातलं पण बघायचं असतं। मग एकदाच सर्व आपण भाजी आणून ठेवली आठवड्याभराची की आपण निश्चिंत असतो आपल्या कामासाठी। म्हणून परत गेले आणि पाऊस चालू होता तरी जाऊन मग मी सर्व भाज्या वगैरे घेऊन आले आणि मी परत आता रात्रीचे 7 वाजल्यापासून परत सुरू केला। तर मी रात्री 10:30 वाजेपर्यंत हे सर्व ब्लाउजांचे वगैरे कटिंग करून घेत आहे। तर अशा प्रकारे मला ना सोशल मीडियाचा पण खूप सारा आता हेल्प होत आहे। नवीन माझे यूट्यूबवरती किंवा इंस्टाग्रामवरती बघून कस्टमर माझ्याशी जोडत आहेत, येत आहेत। मला छान गिऱ्हाईक माझं चाललेलं आहे, काम चाललेलं आहे। तर आणि माझा अजून एक चॅनल आहे स्टिच विथ अनिता, त्याच्यावर माझे हे कटिंगचे व्हिडिओ येत आहेत। आता थोडे दिवस झाले मी घातले नाही, कारण मला कामामुळे होत नव्हतं। पण आता याच्या पुढे मी हा एक रक्षाबंधनचा सण झाला की मी दररोज परत ब्लाउजांची कटिंगचे आणि स्टिचिंगचे सर्व व्हिडिओ दररोज टाकणार आहे। ज्यांना कोणाला ब्लाऊज शिकण्याची इच्छा असेल स्टिचिंग काम, त्यांनी माझा तो चॅनल नक्की सबस्क्राईब करावा।
शिवणकाम पण काही तितकं सोपं नाही आहे बघा. असं ठेवून असं कपड्याला जर असं सुरकुती आल्यासारख्या झाल्या तर परत त्याला प्रेस करूनच आपण कटिंग करावा लागतो. आणि सर्वात मेन इम्पॉर्टंट जी गोष्ट आहे ना ती आहे फिनिशिंग. आता आपल्याला ना फिनिशिंगचं खूप इतकं इम्पॉर्टंट आहे की थोडं जरी काही मिस्टेक झाली तरी चालत नाही. कस्टमरला फिनिशिंग खूप लागते. त्याच्यामुळे असं सर्व इस्त्री करून आणि बनवावं लागतं, वेळ लागतो. खूप वेगवेगळे डिझाईन्स असतात त्याच्यामध्ये. तर माझं हे स्टिचिंगचं काम पण खूप छान चाललेलं आहे. असंच मला अजून पुढे पण अजून खूप सारं गिऱ्हाईक आहे माझ्याकडे. पण आता सध्या जेवढं मला उद्या द्यायचं होतं ना ते सर्व मी काढून आता करत आहे. आणि माझे जे जुने गिऱ्हाईक आहेत ना इतके छान आहेत ना. ते तेलुगूचेच माझे तर ऑलमोस्ट सर्व गिऱ्हाईक तेलुगूचेच आहेत. तर ते माझ्यापाशी खूप वर्षांनी माझ्याशी जुडलेले आहेत. आणि त्यांना मी म्हणलं की बाई मला आता मी तुझे 2 देण्याऐवजी 1 देते. कोणाचे 4 असले तर त्यांना म्हणेन 2 देते. तर ते चालून जातं. पण आता झालं आहे असं की एकामागोमाग शुक्रवार आणि रक्षाबंधन 2 दिवसात एकामागोमाग आलेले आहेत. म्हणून सर्वांनाच 2-2, 3-3 ब्लाऊज पाहिजे आहेत. त्याच्यामुळे पण माझी थोडीशी धावपळ होते आहे. बघूया आता. मला असं वाटतं आहे सगळ्यांच्या शिवणाच्या ह्याच्यामध्ये आमचा रक्षाबंधनचा सण जुन्या साड्यांवरच होणार आहे की काय माहिती. भरपूर आमचे स्वतःचे, माझे आणि माझ्या सुनेचे कितीतरी ब्लाऊज पडलेले आहेत पण शिवायला जमतच नाही. चालायचं आता. आपलं काम आहे म्हटल्यावर काम पण केलंच पाहिजे. आपल्याला काय कामामध्येच वेळ निघून जातो. कुठला काय सण असू दे, काय असू दे, कामामध्येच वेळ निघून जातो. मला आता मला कामाचा इतकं इंटरेस्ट वाढलेला आहे ना की कुठला सण किंवा कुठलं जास्त काही करायला मला वेळ पण नसतो आणि इंटरेस्ट पण नसतो. फक्त माझ्या कामामध्येच मला इतका इंटरेस्ट यायला लागलेला आहे. तर बघा आता वाजलेले आहेत रात्रीचे 10:30 आणि मी आता जेवते. म्हणलं जेवल्यावर ना मग आळस येतो, कटिंग वगैरे करू वाटत नाही. म्हणून मी जेवले नव्हते. आता मी जेवून घेणार आहे. आणि हा व्हिडिओ मी आता इथेच संपवत आहे कारण खूप उशीर झालेला आहे आणि मला आहे पुढचे कामं पण. त्याच्यासाठी मी हा व्हिडिओ इथंपर्यंतच बनवलेला आहे. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.